टोटल आपल्याला केमिकल रिॲक्शन्स अल्डिहाइड्स कीटोनचे 4 बघायचे आहेत. त्यातली पहिली आपण बघितली लॅबोरेटरी टेस्ट. त्यानंतर दुसरी आपण ही जी चालू केलेली आहे ती आहे जवळपास केमिकल रिॲक्शन. त्याच्यामध्ये जवळपास 8 रिॲक्शन्स होत्या. त्यातली आता ही शेवटची रिॲक्शन्स जी आहे कॅनाझरोज रिॲक्शन्स. याच्यावरती असा राईट ए शॉर्ट नोट ऑन कॅनाझरोज रिॲक्शन असं हे प्रश्न विचारला जातो. राईट ए शॉर्ट नोट ऑन कॅनाझरोज रिॲक्शन. आता ही कॅनाझरोज रिॲक्शन सुद्धा जशी अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन आहे तशाच प्रकारची ही रिॲक्शन आहे. आता याच्यामध्ये जसं अल्डोल कंडेन्सेशन मध्ये आपण बघितलं होतं ज्या कुठल्याही अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये अल्फा कार्बन असतो आणि त्याच्यावरचा अल्फा हायड्रोजन असतो तेच रिॲक्शन दाखवतात अल्डोल कंडेन्सेशनच्या. बरोबर आहे. तसंच आता ही जी रिॲक्शन आहे कॅनाझरोज रिॲक्शन जी आहे ज्या कुठल्याही अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नसेल, लक्षात घ्या, अल्फा हायड्रोजन ॲटम नसेल तेच अल्डिहाइड्स आणि कीटोन्स ही कॅनाझरोज रिॲक्शन्स दाखवतात. म्हणजेच याच्यामध्ये काय होतं एका अल्डिहाइडचं मॉलिक्युल्स आणि त्याचं होतं रिडक्शन आणि दुसऱ्या अल्डिहाइडच्या मॉलिक्युलचं होतं ऑक्सिडेशन. म्हणजे इट इज ए सेल्फ रेडॉक्स रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स दोज डज नॉट कॅरी अल्फा हायड्रोजन ॲटम. आता मग बघा मग कुठल्या अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये अल्फा हायड्रोजन नसतील हेही महत्वाचं आहे. आता अल्डिहाइड्स आणि कीटोन्स ज्यांच्यामध्ये हा कार्बोनिल कार्बन असतो त्याला आपण अल्डिहाइड कार्बोनिल कार्बन असतो त्याला आपण आता इथे याच्यामध्ये एक हायड्रोजन आला की त्याला आपण म्हणतो हे अल्डिहाइडिक ग्रुप आहे आणि कीटोन मध्ये या कार्बोनिल कार्बनच्या दोन्ही बाजूला अल्किल ग्रुप असतो. बरोबर आहे. मग आता हा कार्बोनिल कार्बन त्याच्या जवळचा जो कार्बन असेल कार्बोनिल कार्बनच्या जवळचा जो कार्बन असेल त्याला आपण अल्फा कार्बन ॲटम म्हणतो. बरोबर आहे. म्हणजेच इथंही या कीटोन मध्ये 2 अल्फा कार्बन ॲटम असतात. हे जसं मी मागे तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता हाही अल्फा कार्बन ॲटम आणि हाही अल्फा कार्बन ॲटम. मग आता या अल्फा कार्बन ॲटम वरती हायड्रोजन जे आहे त्याला आपण अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणतो आणि हे अल्फा हायड्रोजन ॲटम असले की त्यांचे अल्डोल कंडेन्सेशन दाखवतात ते बघितलं. मग आता कॅनाझरोज रिॲक्शनची स्पेशालिटी काय आहे ज्या कुठल्याही अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये हे अल्फा हायड्रोजन नसतील तेच कॅनाझरोज रिॲक्शन दाखवते. म्हणजे ज्या कुठल्याही अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये अल्फा कार्बन नसेल त्यालाच आपण म्हणणार कॅनाझरोज रिॲक्शन दाखवतात. मग आता बघा कीटोन मध्ये तर तसं काय कुठलाही कीटोन शक्यच होणार नाही की ज्याच्यामध्ये अल्फा कार्बन ॲटम नसणार आहे. अल्फा कार्बन ॲटम हा असणारच कीटोन मध्ये. त्यामुळे त्याच्यामधले कीटोन्स हे काही हा कॅनाझरोज रिॲक्शन्स दाखवणार नाही. मग असा कुठला अल्डिहाइड आहे की ज्याच्यामध्ये काय नाहीयेत अल्फा कार्बन ॲटम नाहीये. बरोबर आहे. मग आता इथे म्हणजेच याच्यामधला पहिला जो अल्डिहाइड आहे की जो HC डबल बॉन्ड OH याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाहीये म्हणजे हाच फक्त कॅनाझरोज रिॲक्शन दाखवेल. आणि त्याचबरोबर हा जो अरोमॅटिक कार्बन ॲटम आहे. आता अरोमॅटिक रिंग. आता इथं हा जरी अल्फा कार्बन ॲटम असला तरी याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाहीये आणि त्यामुळं हा सुद्धा काय दाखवेल कॅनाझरोज रिॲक्शन दाखवेल. आता याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाहीये म्हणजेच कसा नाहीये. आता बघा तुम्हाला माहिती आहे ह्या रिंग कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड झालेले असतात. बरोबर आहे. इथे डबल बॉन्ड असेल हा इथे एक डबल बॉन्ड इथे एक डबल बॉन्ड आणि इथे एक डबल बॉन्ड. म्हणजेच मग हा जो कार्बन आहे या कार्बनच्या चारही भुजा कशा इथं हायड्रोजन नाही इथं हायड्रोजन आहे इथं हायड्रोजन आहे इथं हायड्रोजन नाही इथं आहे इथंही हायड्रोजन ॲटम आहे परंतु याच कार्बन ॲटम वरती हायड्रोजन ॲटम नाहीये. कारण का बघा आता इथे कसा नाहीये कारण ह्या कार्बनच्या चारही भुजा एक ह्या कार्बन बरोबरती व्यापलेली आहे एक ह्या कार्बन बरोबरती इथं आणि ह्या तिसऱ्या ज्या आहेत आणि त्यानंतर डबल बॉन्ड झालेला म्हणजे कार्बोनिल कार्बन ह्या कार्बन वरती अल्फा हायड्रोजन ॲटम नाहीये म्हणून हा काय दाखवतो कॅनाझरोज रिॲक्शन दाखवतो. फक्त हे दोनच अल्डिहाइड म्हणजे बेन्झाल्डिहाइड आणि फॉर्माल्डिहाइड ही दाखवतात
कॅनझरोज रिएक्शन्स. मग आता बघूया आपण कॅनझरोज रिएक्शन्स म्हणजे काय. ज्या कुठल्याही अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये अल्फा हायड्रोजन ऍटम नाहीयेत तेच कॅनझरोज रिएक्शन दाखवतात. ही शॉर्ट नोट मध्ये लिहिलंच पाहिजे आपल्याला, कारण ती स्पेशालिटी आहे. तो वाक्य अल्फा हायड्रोजन डज नॉट दोज अल्डिहाइड्स अँड कीटोन which does not carry alpha hydrogen atom shows Canozarose reaction म्हणावं. Canozarose reaction is self oxidation reduction reactions, means one molecule of aldehydes get reduced into the alcohol and another molecule is oxidizes to the carboxylic acid. Means what? Formaldehyde reacts with another molecule of formaldehyde in presence of NaOH. आता हा NaOH कसा असेल, कॉन्सन्ट्रेटेड आहे परंतु 50% NaOH आहे. म्हणजेच रिॲक्ट विथ 50% NaOH और यू कॅन यूज KOH ऑल्सो. KOH सुद्धा तुम्हाला इथं अल्कली घेता येईल. म्हणजेच फॉर्माल्डिहाइड रिॲक्ट्स विथ अल्कली 50% alkali. The first molecule is reduced to the alcohol and another molecule is oxidizes to the carboxylic acid. आता बघा कसं होतं तयार. CH3OH याचं रूपांतर झालेलं आहे. म्हणजेच हा जो आहे तो अल्कोहोल मध्ये झाला. आता इथे बघा कसं रीतीने होईल तो. हा डबल बॉन्डेड आहे म्हणून इथला एक हायड्रोजन हा कंपाऊंड असा आहे. याचं स्ट्रक्चर ऍक्च्युअली मिथेनचं कसं असेल ते दाखवतो. याच्यामधला हायड्रोजन जो आहे हा हायड्रोजन इथे एक येईल आणि इथे एक येईल. म्हणजेच इथे हा डबल बॉन्ड निघून जाईल. CH3OH म्हणजेच हा अल्कोहोल मॉलिक्यूल इथं तयार झालेला मी दाखवलेला आहे. आणि दुसरा जो मॉलिक्यूल आहे त्याचं रूपांतर HC डबल बॉन्ड OH आणि H. म्हणजेच हे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होईल. मग हा कार्बोक्सिलिक ऍसिड अजून परत ह्या सोडियम बरोबर ती रिॲक्ट होऊन इथं हा सोडियम कार्बोक्सिलेट नावाचा क्षार तयार होईल. बरोबर आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होईल परंतु ते लगेच कार्बोक्सिलिक ऍसिड या सोडियम हायड्रॉक्साईड मधल्या सोडियम बरोबर ती रिॲक्ट होईल आणि सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होईल. म्हणजे हा इथे मिथिल अल्कोहोल आणि इथे तयार होईल काय, सोडियम फॉर्मेट. सोडियम फॉर्मेट हा सॉल्ट तिथं तयार झालेला दिसेल. म्हणजेच वन मॉलिक्युलचं ह्याचं काय झालेलं आहे, हे रिडक्शन झालेलं आहे. म्हणजे इथं ऍडिशन ऑफ हायड्रोजन झालेली आहे आणि याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. म्हणजे इथं ऍडिशन ऑफ ऑक्सिजन झाली. याचं ऑक्सिडेशन होईल आणि एकाचं मॉलिक्युलचं रूपांतर रिडक्शन. म्हणजेच एक अल्कोहोल आणि दुसरा सोडियम फॉर्म. आता दुसरं जे अल्डिहाइड आहे जे की फॉर्माल्डिहाइड आहे. फॉर्माल्डिहाइड बरोबर सुद्धा रिएक्शन अशीच होईल. दोन मॉलिक्युल्स ऑफ फॉर्माल्डिहाइड रिएक्ट in presence of 50% KOH. One molecule is reduced to the potassium salt आणि दुसरा ह्याच्यामध्ये रूपांतर होईल अल्कोहोल मध्ये. बघा आता कसं होईल. याचं ऑक्सिडेशन झालं आणि ऑक्सिडेशन होऊन पोटॅशियम फॉर्मेट बेन्झोएट पोटॅशियम बेन्झोएट आणि दुसरा मॉलिक्युलचं रूपांतर होईल कशामध्ये, तर अल्कोहोल मध्ये. म्हणजेच CH3. आता ह्याचं नाव आहे फिनिल मिथिल अल्कोहोल. फिनिल मिथिल अल्कोहोल म्हणजे हा दुसरा मॉलिक्यूल अल्कोहोल मिथिल अल्कोहोल आहे म्हणून फिनिल मिथिल अल्कोहोल आणि हा पोटॅशियम बेन्झोएट आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॅनझरोज रिएक्शन मिक्स्ड कॅनझरोज रिएक्शन सुद्धा करता येते. म्हणजेच एक फॉर्माल्डिहाइड आणि दुसरं बेन्झाल्डिहाइड हे जर रिॲक्ट केले तर काय होईल बघूया आपण. हा फॉर्माल्डिहाइड रिॲक्ट्स विथ बेन्झाल्डिहाइड
in presence of 50% NaOH, one molecule is converted into the कार्बोक्सिलिक ऍसिड आणि दुसरा मॉलिक्यूलचं रूपांतर अल्कोहोल मध्ये होईल. म्हणजेच हा एक मॉलिक्यूलचं रूपांतर CH2OH म्हणजेच या फिनिल मॉलिक्यूलचं रूपांतर अल्कोहोल मध्ये होईल. याला आपण म्हटलेलं आहे मिथिल अल्कोहोल. आणि दुसरा मॉलिक्यूल जो आहे त्याचं रूपांतर कार्बोक्सिलिक ऍसिड HC डबल बॉन्ड OOH म्हणजेच फॉर्मिक ऍसिड होईल तयार. ते फॉर्मिक ऍसिड परत ह्या NaOH बरोबरती म्हणजे सोडियम बरोबरती रिएक्शन होऊन इथं सुद्धा त्याचं काय होतं Na म्हणजेच सोडियम फॉर्मेट. सोडियम फॉर्मेट हे होईल. ही आहे कॅनझरोज रिएक्शन. ह्या कॅनझरोज रिएक्शन मध्ये एका मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन दुसऱ्या मॉलिक्यूलचं रिडक्शन होईल आणि अशा रीतीने ह्या रिएक्शन्स आपल्याला झालेले. म्हणजेच आता इथे आपल्याला हे केमिकल रिएक्शन्स संपलेले आहेत. त्याच्या पुढची जी रिएक्शन आहे तिसऱ्या नंबरची ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. आता हे जे ऑक्सिडेशन आहे आपण कशाच्या मदतीने करू शकतो. डायल्यूट HNO3 म्हणजेच नायट्रिक ऍसिड, डायल्यूट नायट्रिक ऍसिड किंवा तुम्ही काय अल्कलाइन और एसिडिक KMnO4, एसिडिक और अल्कलाइन KMnO4 किंवा एसिडिक और अल्कलाइन K2Cr2O7 म्हणजेच पोटॅशियम डायक्लोराइड. हे एसिडिक असेल किंवा अल्कलाइन असेल, हे सुद्धा एसिडिक असेल किंवा अल्कलाइन असेल. हे आहेत ऑक्सिडायझिंग रिएजंट. म्हणजे यांच्या मदतीने आपण ह्याला अल्डिहाइड्स आणि कीटोनचं ऑक्सिडेशन करू शकतो. आता बघा ऑक्सिडेशन अल्डिहाइड्स आणि कीटोनचं करत असताना म्हणजेच ऍडिशन ऑफ ऑक्सिजन करत असताना निश्चितच त्यांचं ऑक्सिडेशन प्रोडक्ट हा आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळणार आहे. म्हणजेच ज्यावेळेस अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करतो त्यावेळेस कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याचबरोबर कीटोनचं सुद्धा ऑक्सिडेशन केल्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिडच मिळेल. ही रिएक्शन आपल्याला पुढे सुद्धा ह्याच टॉपिक मध्ये परत नंतर कार्बोक्सिलिक ऍसिडच्या प्रिपरेशन मध्ये आपण बघितलेलीच आहे रिएक्शन. ही कार्बोक्सिलिक ऍसिडच्या प्रिपरेशन मध्ये सुद्धा ही रिएक्शन झाली. आता बघूया आपण अल्डिहाइड. फक्त अल्डिहाइड्स आणि कीटोनचं ऑक्सिडेशन होत असताना वेगवेगळे प्रोडक्ट मिळत आहेत. कसे मिळत आहेत ते बघूया आपण. आता समजा आपण जर अल्डिहाइड घेतलं RC डबल बॉन्ड OH हे अल्डिहाइड घेतलं. अल्डिहाइडचं जर आपण ऑक्सिडेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट K2Cr2 ऑक्सिडायझिंग एजंट इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 म्हणजे ऍसिडिक हायड्रोलिसिस ऑक्सिडेशन करतोय आपण, ऍसिडिक ऑक्सिडेशन करतो. पोटॅशियम डायक्रोमेट इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 दिस aldehyde oxidizes to RC डबल बॉन्ड OH म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड इथे तयार झालेला आपल्याला दिसतं. उदाहरण बघूया आपण. HC डबल बॉन्ड OH फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड when oxidizes with K2Cr2O7 and dilute H2SO4 they gives HC डबल बॉन्ड OH म्हणजेच हे आहे फॉर्माल्डिहाइड. हे आहे फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड अजून एखादा एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड OH in presence of K2Cr2O7 dilute H2SO4 they gives CH3COOH म्हणजेच हे आहे ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड असेटाल्डिहाइड पासून ओके. हे झालं का. परीक्षेमध्ये असं विचारतंय प्रश्न विचारतात व्हॉट हॅपन व्हेन फॉर्माल्डिहाइड इज ऑक्सिडाइज्ड विथ डायल्यूट K2Cr2O7
बरोबर आहे. डायल्यूट H2SO4 सॉरी K2Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4 मध्ये याचं ऑक्सिडेशन केलं असतं काय होतं, फॉर्मिक ऍसिड तयार होतं, म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड आपल्याला इथे मिळत आहे. बरोबर आहे. आता आपण कीटोनचं ऑक्सिडेशन बघूया. आता कीटोनचं ऑक्सिडेशन जे आहे, कीटोनचं ऑक्सिडेशन सहजासहजी होत नाही. कारण का, त्याच्यामध्ये कार्बोनिल कार्बन जो आहे तो कार्बोनिल कार्बन दुसऱ्या कार्बन बरोबर बॉन्ड फॉर्मेशन केलेला असतो. म्हणजेच बघा आता इथं हा जो कार्बोनिल कार्बन आहे, हा कार्बोनिल कार्बन दुसऱ्या कार्बन बरोबर बॉन्ड फॉर्मेशन केलं. म्हणजे हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड स्ट्रॉंग बॉन्ड असतो. आणि हा आल्डिहाइड मध्ये जसं की हा जो बॉन्ड आहे तो हायड्रोजन बरोबर असल्यामुळे हा बॉन्ड कसा आहे, वीक आहे, तुटला जातो सहजासहजी, आणि त्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन होणं शक्य आहे. परंतु कीटोन मध्ये हा जो कार्बोनिल कार्बन आणि हा कार्बन याच्यामध्ये हा बॉन्ड असतो आणि तो स्ट्रॉंग बॉन्ड आहे, त्यामुळे तो सहजासहजी तुटत. इट रिक्वायर्ड फिगरस रिएक्शन्स मीन्स कीटोन्स contain carbon-carbon bond, therefore it does not easily broken. It requires vigorous reaction in presence of strong oxidizing agent. इथे सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट आपल्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लागेल, जसं की डायल्यूट HNO3 हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. त्याचबरोबर ऍसिडिक और अल्कलाइन KMNO4 हे लागेल, किंवा CrO3 क्रोमियम ऑक्साईड यांच्या प्रेझेन्स मध्येच हे स्ट्रॉंग ऑक्सिडेशन यांचं कुणाचं, या कीटोनचं होईल. अल्डिहाइडचं कीटोन होत असताना आपण KMNO4 वापरले, सॉरी K2Cr2O7 वापरला. हा म्हणजे कसा आहे, डायल्यूट ऑक्सिडायझिंग एजंट आहे किंवा वीक ऑक्सिडायझिंग एजंट आहे, सॉरी वीक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. चालेल, आपल्याला त्याला त्याच्यात करता येतं, परंतु इथे कीटोन करत असताना मात्र स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लागतात आणि ते असेल हे. बरोबर आहे. आता बघूया त्यांचं रिएक्शन. आता मात्र याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस कीटोनचं आपण ऑक्सिडेशन करतो त्यावेळेस जो प्रोडक्ट आपल्याला मिळतो तो प्रोडक्ट त्याच्यामध्ये कार्बनची संख्या 1 न कमी झालेली असते. जरा पुस्तकामध्ये दाखवलेलं नाही व्यवस्थित, तर तुम्ही चेक करा गुगल करून, मध्ये तुम्हाला ते लक्षात येईल. आता बघा कीटोन RC डबल बॉन्ड O R डॅश किंवा आरच ठेवूया आपण इथं. हा ज्यावेळेस आपण याचं ऑक्सिडेशन करू इन प्रेझेन्स, आता इथं ऑक्सिडेशन व्हिगरस ऑक्सिडेशन म्हणतोय आपण, म्हटल्यानंतर इथं 4 ऑक्सिजन लागतील इन प्रेझेन्स ऑफ CrO3 क्रोमियम ऑक्साईड. आता तुम्ही म्हणाल 3च ऑक्सिजन आहे, म्हणजे हे रिएजंट जास्त लागतील, ते 4 ऑक्सिजन सप्लाय करतील आणि याच्यामध्ये हे त्याच्यामुळे तिथं सुद्धा RC डबल बॉन्ड OH म्हणजेच कार्बोक्सिलिक ऍसिड ही निळे आणि प्लस कार्बन डायऑक्साइड प्लस H2O असे हे 4 ऑक्सिजन, 2, 3 आणि 4 ऑक्सिजन इथे वापरले जातील. आणि म्हणजेच आता याच्यामध्ये बघा इथे 3 कार्बन आपण समजूया, 1, 2, 3 कार्बन आहेत. इथे प्रोडक्ट आपल्याला फक्त 2 कार्बनचं मिळालेलं आहे. 1 कार्बन इथे या कार्बन डायऑक्साइड मध्ये निघून जाईल, म्हणजेच जो कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होईल तो 1 नी कमी झालेला असेल. उदाहरणार्थ आपण बघूया आता इथे कीटोनचं एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O CH3 ऍसिटोन when vigorously oxidized. काय स्टेटमेंट असेल याचं, when acetone is vigorously oxidized with the chromium oxide they gives CH3C acetic acid plus CO2 प्लस H2O, म्हणजेच हे तर ऍसिटिक ऍसिड ऍसिटोन पासून. आता इथे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, हाऊ विल यू ऑब्टेन ऍसिटिक ऍसिड फ्रॉम ऍसिटोन. म्हणजे त्यावेळेस लक्षात ठेवा त्याचं ऑक्सिडेशन, कारण काय ऍसिटिक ऍसिड मध्ये 2च कार्बन आहेत आणि ह्या ऍसिटोन मध्ये 3 कार्बन आहेत. 1 कार्बन कुठे घालवायचा हा लक्षात येत नाही, त्यामुळं ऍसिटिक ऍसिड हे तयार होईल कशापासून, या ऍसिटोन पासून. How will you prepare acetic acid from acetone म्हटल्यानंतर हे रिएक्शन acetone is vigorously oxidized with the chromium oxide they use acetic acid. अजून एक दुसरं एक्झाम्पल बघूया आपण CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे हे आहे इथिल मिथिल कीटोन. बरोबर आहे. हे
ethyl methyl ketone on vigorous oxidation with chromium oxide, they use plus CO2 plus H2O. आता बघा इथे 1 2 3 4 कार्बनचा हा आपला पॅरेंट आहे, परंतु त्यांच्यापासून आपल्याला 3 कार्बनचाच प्रोडक्ट मिळालेला आहे. म्हणजेच हा आहे प्रोपिनोइक ऍसिड फ्रॉम इथिल मिथिल कीटोन. प्रोपिनोइक ऍसिड 3 कार्बनचा आपल्याला प्रोडक्ट मिळाला, एक कार्बन इथे निघून चालत आहे आणि म्हणजेच ही रिएक्शन अशी घडून येते. बरोबर आहे. आता पुस्तकामध्ये सुद्धा थोडंसं सांगितलेलं आहे, परंतु ह्या जुन्या सिलेबस प्रमाणे मी हे सांगतो आहे की याच्यामध्ये एक कार्बन कमी होतो, म्हणजेच इट प्रोड्युसेस कार्बोक्सिलिक ऍसिड बट कंटेन 1 कार्बन ॲटम लेस दॅन द पॅरेंट कीटोन्स. पॅरेंट कीटोन पेक्षा एक कार्बन कमी झालेला आपल्याला प्रोडक्ट मिळतो. बरोबर. दिस इज द ऑक्सिडेशन रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स.